नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या ऐतिहासिक बदलाची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे भारताच्या भूमी सुधारणांची. म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताने जमीन मालकी हक्कांमध्ये क्रांती घडवून आणली आणि त्यामुळे लाखो लोकांचं आयुष्यच बदलून गेलं. चला तर मग पाहूया हे नेमकं कसं घडलं. तर या संपूर्ण प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण त्या शोषणाच्या उतरंडीबद्दल बोलू. मग यावर उपाय म्हणून नव्या युगाची योजना कशी आखली गेली ते समजून घेऊ. त्यानंतर दोन महत्त्वाच्या सुधारणांची कहाणी, महाराष्ट्राचं मॉडेल कसं होतं ते पाहू आणि शेवटी भारताची ही भूकथा आजही अपूर्ण का आहे यावर एक नजर टाकू. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. बघा, कोणत्याही सुधारणा का केल्या गेल्या हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती समस्या काय होती हे समजून घ्यायला हवं, नाही का? तर चला आधी पाहूया की ब्रिटिश काळातली व्यवस्था नेमकी कशी होती. आता या सगळ्या चर्चेचा जो मूळ पाया आहे ना, तो आहे भूधारणा पद्धत किंवा लँड टेन्युअर सिस्टम. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. म्हणजे जमिनीचा वापर कोण करणार, त्यावर नियंत्रण कोणाचं असणार आणि ती जमीन विकता किंवा हस्तांतरित करता येईल का हे ठरवणारी एक कायदेशीर व्यवस्था. बरं, तर ब्रिटिशांनी भारतात मुख्यत्वे 3 प्रकारच्या व्यवस्था आणल्या. पहिली होती जमीनदारी. यात सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये एक जमीनदार असायचा. तोच कर गोळा करायचा आणि तोच जमिनीचा मालक होता. दुसरी होती रयतवारी. इथे मधला माणूस म्हणजे जमीनदार नव्हता. सरकार थेट शेतकऱ्याकडून म्हणजे रयतेकडून कर घ्यायचं. आणि तिसरी होती महालवारी, ज्यात एका शेतकऱ्याऐवजी संपूर्ण गावाला एक युनिट मानून गावाचा प्रमुख कर गोळा करायचा. या सगळ्या व्यवस्थांचा परिणाम काय झाला? तर जो शेतकरी दिवसरात्र काबाड कष्ट करायचा त्याचं भयंकर शोषण झालं. तो सरकार आणि मध्यस्थांच्या दुहेरी कचाट्यात सापडला. परिणामी लाखो लोक गरिबी आणि कर्जाच्या अशा दलदलीत अडकले की पिढ्यानपिढ्या त्यातून बाहेरच येऊ शकले नाहीत. मग भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शोषक व्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्यासाठी एक मोठी योजना आखण्यात आली. आणि हीच होती स्वतंत्र भारताची महत्वाकांक्षी भूमी सुधारणा योजना. या योजनेचे असं समजा की 4 मुख्य स्तंभ होते. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे जमीनदार सारख्या सगळ्या मध्यस्थांना हटवून टाकणं. दुसरा स्तंभ होता कुळ कायद्यात सुधारणा, म्हणजे जे शेतकरी दुसऱ्याच्या जमिनीवर भाड्याने शेती करायचे त्यांना संरक्षण देणं. तिसरा होता जमीन धारणा मर्यादा, म्हणजेच लँड सीलिंग. याचा अर्थ एका व्यक्तीकडे किंवा कुटुंबाकडे किती जमीन असू शकते यावर एक मर्यादा घालण्यात आली. आणि चौथा होता जमिनीचं एकत्रीकरण, म्हणजे इकडे तिकडे विखुरलेले जमिनीचे छोटे छोटे तुकडे एकत्र आणणं. आता कागदावर तर ही योजना खूपच जबरदस्त दिसत होती, पण खरंच जमिनीवर काय घडलं, कितपत यश आलं आणि कुठे अडचणी आल्या? चला आता याचाच आढावा घेऊया. विचार करा, फक्त एका सुधारणेमुळे काय झालं. मध्यस्थांची व्यवस्था संपवल्यामुळे तब्बल 2 कोटी शेतकरी थेट सरकारच्या संपर्कात आले. हा काही छोटा बदल नव्हता. या एका निर्णयाने देशातल्या सरंजामशाही व्यवस्थेचा कणाच मोडला गेला. तर हे तर स्पष्ट आहे की मध्यस्थांना हटवणं ही एक प्रचंड यशस्वी सुधारणा होती. पण प्रत्येक सुधारणा इतकी यशस्वी झाली नाही. विशेषतः जमीन धारणा मर्यादा घालण्याचा जो कायदा होता, म्हणजे लँड सीलिंग ॲक्ट, त्याच्या अंमलबजावणीत मात्र खूप मोठ्या अडचणी आल्या. आता ह्या अडचणी का आल्या यातलं एक मोठं कारण होतं बेनामी व्यवहार. म्हणजे काय, तर मोठ्या जमीनदारांनी कायद्यातून पळवाट काढली. त्यांनी आपल्या अतिरिक्त जमिनी नातेवाईक, नोकर किंवा कधीकधी तर अस्तित्वातच नसलेल्या लोकांच्या नावावर ट्रान्स्फर केल्या. कागदोपत्री जमीन वाटली गेली, पण प्रत्यक्षात मालक तोच राहिला. आता कुळ कायद्याच्या सुधारणांकडे वळूया. यामागची मूळ कल्पना खूप शक्तिशाली होती. कसेल त्याची जमीन. याचाच अर्थ जे कुळ म्हणजे भाडेकरू शेतकरी वर्षानुवर्षे जमीन कसत होते त्यांना त्या जमिनीतून कोणीही मनमानीपणे काढून टाकू शकणार नाही असं संरक्षण मिळालं. जमिनीचं भाडं किती असावं हे ठरवण्यात आलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती जमीन विकत घेण्याचा हक्कही त्यांना देण्यात आला. बरं, ही झाली राष्ट्रीय पातळीवरची गोष्ट. पण प्रत्येक राज्यात याची अंमलबजावणी वेगळी झाली. चला तर मग एक उदाहरण म्हणून पाहूया की आपल्या महाराष्ट्रात हे मॉडेल कसं राबवलं गेलं. या बाबतीत महाराष्ट्राने खरंच एक आदर्श घालून दिला. 1948 मध्येच मुंबई कुळ कायदा आणि शेत जमीन कायदा पास झाला आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला 1 एप्रिल 1957, ज्याला कुळ दिन म्हणून ओळखलं जातं. खरं सांगायचं तर त्या एका दिवशी लाखो भाडेकरू शेतकरी एका रात्रीत ते कसत असलेल्या जमिनीचे कायदेशीर मालक बनले. विचार करा, केवढा मोठा सामाजिक बदल असेल हा. ठीक आहे, हा झाला इतिहास. पण या सगळ्या सुधारणांचा आजच्या काळात काय अर्थ आहे, त्याचा वारसा काय आहे आणि आज आपल्यासमोर कोणती नवीन आव्हानं उभी आहेत,
चला आता यावर बोलूया. एक प्रश्न नेहमी विचारला जातो की या भूमी सुधारणा काही राज्यांमध्ये खूप यशस्वी झाल्या आणि काही ठिकाणी नाही. असं का? यामागे एक महत्त्वाचं घटनात्मक कारण आहे. भारतीय संविधानानुसार जमीन हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकार कायदा करू शकलं नाही. प्रत्येक राज्याला आपापला कायदा करायचा होता. आणि मग साहजिकच प्रत्येक राज्याची राजकीय इच्छाशक्ती आणि परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे अंमलबजावणीत खूपच फरक पडला. तर मग जमिनीच्या नोंदी, वादविवाद या जुन्या समस्यांवर आज काय उपाय आहे? तर याचं उत्तर आता तंत्रज्ञानातून शोधण्याचा प्रयत्न होतोय. आणि त्या योजनेचं नाव आहे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम, अर्थात DILRMP. आता या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचे जे काही जुने कागदपत्र रेकॉर्ड्स आहेत ते सगळे डिजिटल करायचे. ह्यामुळे जमिनीवरून होणारे वाद आणि कोर्टकचेड्या कमी होतील. शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या कागदपत्रांवरून बँकेकडून कर्ज घेणं सोपं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जमिनीची मालकी कोणाची आहे हे अगदी स्पष्ट होईल. भारताच्या विकासासाठी हे पाऊल खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर मग शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो. आज आपण अशा युगात आहोत जिथे डिजिटल रेकॉर्ड्स आहेत, सॅटेलाइट मॅपिंग आहे. मग तंत्रज्ञानाच्या या मदतीनं कसेल त्याची जमीन हे जे मूळ स्वप्न होतं ते अखेर पूर्ण होऊ शकेल का? या प्रश्नाचं उत्तर भविष्यातच मिळेल, पण तो आपल्याला विचार करायला नक्कीच भाग पडतो.